नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या वेल्थ क्रिएशन म्हणजेच आर्थिक साक्षरता या भागात इन्शुरन्स पॉलिसी विमा संरक्षण या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपणास माहीतच आहे की बाजारात विविध प्रकारच्या विमा कंपन्या विविध प्रकारचे विमा संरक्षण देतात. उदाहरणार्थ LIC, बजाज फायनान्स, आदित्य बिर्ला इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, HDFC इर्गो, ICICI प्रुडेन्शियल, टाटा AIG इत्यादी 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 कंपन्या गरजेनुसार विविध प्रकारचे विमा संरक्षण, उदाहरणार्थ हेल्थ पॉलिसी आरोग्य विमा, रिटायरमेंट प्लान सेवानिवृत्ती योजना, कार इन्शुरन्स वाहन विमा, टर्म प्लान इत्यादी प्रकारचे विमा संरक्षण देत असतात. सामान्यतः कोणताही विमा संरक्षण विकत घेत असताना आपल्याला विमा कंपनीला एक विशिष्ट रक्कम प्रीमियमच्या स्वरूपात जमा करावी लागते. ही प्रीमियमची रक्कम मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक स्वरूपात विमा कंपनीला देणे अनिवार्य असते. आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण कमीत कमी प्रीमियम रकमेत उत्तम आणि किफायतशीर विमा संरक्षण विकत घेऊन वेल्थ क्रिएशन म्हणजेच आर्थिक सक्षम होऊ शकतो. चला तर मग आपण विमा संरक्षण का गरजेचे आहे आणि कशा प्रकारे योग्य विमा संरक्षण विकत घेतले पाहिजे हे समजून घेऊया. बाजारात बऱ्याच सरकारी आणि बिगर सरकारी कंपन्यांचे विविध प्रकारचे विमा योजना उपलब्ध आहेत. परंतु सर्वात प्रथम वेल्थ क्रिएशन म्हणजेच आर्थिक सक्षमीकरणाकरता आपणास गरजेच्या आणि अत्यावश्यक विमा संरक्षणाचीच मागणी आपण केली पाहिजे. मुख्यतः दोनच प्रकारचे विमा प्रत्येकासाठी गरजेच्या आहेत. या दोन प्रकारामध्ये पहिला म्हणजे आरोग्य विमा. आरोग्य विमा जो घरातील प्रत्येक व्यक्तीचा असणे गरजेचे नवे अत्यावश्यक आहे. त्याकरिता फॅमिली फ्लोटर कौटुंबिक योजना प्लान अतिशय योग्य दरात बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये HDFC इर्गो, केअर इन्शुरन्स, सिग्मा, स्टार हेल्थ या कंपन्यांचे आरोग्य विमा योग्य आणि किफायतशीर दरात उपलब्ध आहे. आणि दुसऱ्या प्रकारचा विमा म्हणजेच टर्म प्लान. टर्म प्लान जो घरातील फक्त आणि फक्त उत्पन्न कमवणाऱ्या व्यक्तीचाच असला पाहिजे. घरातील बिगर उत्पन्न कमवणाऱ्या व्यक्तीचा टर्म प्लान काढणे अतिशय चुकीचे आहे. त्याने आपल्याला कोणताही फायदा होणार नाही. उलटपक्षी प्रीमियमची रक्कम व्यर्थ जाईल. सध्या बाजारात मॅक्स लाईफ, HDFC इर्गो, टाटा AIG, ICICI प्रुडेन्शियल इत्यादी योग्य दरात आणि किफायतशीर योजना टर्म प्लान संदर्भात उपलब्ध आहेत. वरील दोन विमा संरक्षण योजना व्यतिरिक्त कोणतीही योजना अथवा विमा आपल्याला कोणत्याही प्रकारे फायदेशीर नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर LIC मनी बॅक प्लान, LIC एंडोमेंट प्लान, कोणताही एंडोमेंट प्लान, रिटायरमेंट प्लान, सेवानिवृत्त योजना असे गुंतवणुकीचे विविध विमा संरक्षण किंवा विमा योजना बाजारात उपलब्ध आहेत. परंतु ही गुंतवणूक आपणास फायदेशीर ठरत नाही, कारण या योजनांचे रिटर्न हे 5% पेक्षा कमी असते. म्हणजे इन्फ्लेशन रेट, भारतीय आर्थिक बाजाराचा जो इन्फ्लेशन रेट आहे
तो सुद्धा या योजना बीट करू शकत नाही. त्यामुळे वेल्थ क्रिएशन, आर्थिक सक्षमीकरण या योजनांमधून होणे अशक्य आहे. त्यापेक्षा हीच रक्कम बँकेत फिक्स डिपॉझिट केल्यावर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. म्हणून विमा योजना खरेदी करताना फक्त आणि फक्त 2च विमा संरक्षण अत्यावश्यक आहे. प्रथम आरोग्य विमा आणि दुसरा टर्म प्लॅन. विमा संरक्षण विकत घेत असताना या गोष्टीचा विचार करून विमा संरक्षण तुम्ही घ्याल तर नक्कीच तुमची रक्कम व्यर्थ जाणार नाही आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी तुम्ही तयार असाल. चला तर मग आता निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.